मंडळी, आजची रेसिपी करणार आहे कांद्याची भजी आणि त्यामध्ये मी घालणार आहे कैरी किसून टाकणार आहे। थोडेसे लसूण जिरं मी कुटून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। उभ्या स्लाइसमध्ये मला इथे कांदा कापून घ्यायचा आहे। ही भजी मंडळी करून बघा, अतिशय छान ही भजी होतात। पण कांद्याच्या भजीमध्येच कैरी टाकून बघा, अतिशय छान चव येते। या पद्धतीने नक्की करून बघा, रेसिपी संपूर्ण बघा। तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण कांदा कापून घेणार आहे आणि कैरीच्या मात्र आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे। साल काढून आणि नंतरच आपल्याला कैरी, खूप मोठी जी किसणी असते तर मोठ्या किसणीने आपल्याला कैरी किसायची आहे। चला, 4 कांदे मी घेतलेले होते तर ते कापून झालेले आहेत। कैरीची साल काढून, तर हे बघा कैरीची वरची मी साल काढून घेतलेली आहे। थोडासा कलर आलेला कैरी आहे। तर ही आता मला मोठ्या किसणीने किसून घ्यायची आहे। कांद्यामध्येच मी ही कैरी किसून घेते। कैरी आपली किसून झालेली आहे। एक मीडियम साईजची एकदम छोटी पन्नी आहे आणि एकदम मोठी पन्नी एवढी कैरी मी याच्यामध्ये घेतलेली आहे। तर हे बघा, कांदा आणि कैरी मी एकदम अशी छान मिक्स करते। जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। इथे हरभरा डाळीचं पीठ, जे रेग्युलर चणा डाळीचं पीठ आपण घरामध्ये दळून घेतो तर ते मी इथे घेते। तर जेवढ्या प्रमाणात आपल्याला भजी करायची आहेत ते बघा, साधारण 7-8 मी चमचे हे घेतलेले आहेत। तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये चण्याचं पीठ घ्यायचं आहे, डाळीचं तेवढं घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कुटून घेतलेलं जिरं आणि लसूण आपण घातलेलं आहे। 1 टीस्पून मी इथे घेतलेला आहे ओवा, थोडासा हातावरती मी क्रश करून आणि ओवा टाकलेला आहे। चिमटीभर घ्यायचे आहे हिंग, अगदी थोडीशी अर्धा टीस्पूनपेक्षाही कमी घेतलेली आहे हळद आणि अर्धा टीस्पून मी घातलेली आहे मिरची पावडर आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ। तर मंडळी थोडं थोडं पाणी घेऊन बघा, हातानेच मी पीठ व्यवस्थित असं भिजवून घेते। तर हे बघा, एकदम पातळ पन्नी आणि एकदम घट्ट असं आपल्याला हे पीठ करायचं आहे। व्यवस्थित आपण हे पीठ आता भिजवलेलं आहे चण्याचं। हे बाजूला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिट झालेले आहे। तेल गरम झालेलंच आहे, कारण कढईमध्ये ऑलरेडी मी पुऱ्या तळलेल्या आहेत, त्यामुळे तेल गरम आहे, तेल गरमच आहे।